आता संगीत शिकता येईल घरच्या घरी। हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर। हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मंडळी, आपल्यासाठी सुंदरशी एक हिंदी रचना, हिंदी भजन, हिंदी गवळण म्हणायला हरकत नाही। मीराबाईंची ही हिंदी गवळण, हो राधे देवो बासुरी मोरी सुरेली हमारी, ही सुंदरशी गवळण आपल्याला राग किरवानी या रागामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला गाता येईल, नोटेशन पद्धतीने हार्मोनियमवरती वाजून गाता येईल अशी सुंदरशी चाल आपल्याला नोटेशन सहित या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे। नक्कीच ही चाल आपल्याला आवडेल आणि भरपूर चाली यूट्यूब चॅनलवरती आहेत। तर आणखी दुसरं एक आपलं चॅनल आहे स्वरानंद म्हणून, तर त्याच चॅनलची लिंक आपल्याला या यूट्यूब चॅनलमध्ये दाखवलेली आहे। तर तिथेही आपल्याला ह्या सुंदरशा चाली आपल्याला ऐकायला मिळतील। तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक करायला विसरू नका। तसेच एक विशेष सूचना की आपल्या 4 ते 5 वर्षापासून सुंदरसे ऑनलाईन पद्धतीने क्लासेस चालू आहेत। या क्लासमध्ये अनेक लोक शिकतायत, शिकून गेलेत, हार्मोनियम वाजून कसं भजनामध्ये स्टेजवरती गायचं याचं संपूर्ण आपल्याला शिक्षण या क्लासमध्ये दिलं जातं। प्रत्येक चालीचे आलाप ताणे असतील, ठेक्याबरोबर, भजनी ठेक्याबरोबर किंवा इतरत्र तालासोबत कसं गायचं आपल्याला मात्रेसहित या ऑनलाईन क्लासमध्ये शिकवलं जातं। समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। तर बघूया मंडळी, राग किरवानी या रागामध्ये आपण काळी एक ह्या सुरामध्ये तुम्हाला ही गवळण ठेक्याबरोबर, भजनी ठेक्याबरोबर कशी म्हणायची याचं मार्गदर्शन करतो। तर बघूया काळी एक सुरामध्ये।
तर अशा पद्धतीने आपण बघितलं ही भजनी ठेक्याबरोबर कसं तालामध्ये गायचं याचं आपण सविस्तर आपल्याला समजावून सांगितलं. तर बघूया आपण आता राग किरवानी या रागामध्ये आरोह अवरोह आणि रागाची पक्कड म्हणजे जिथून आपण चाल सुरुवात करतो त्या अगोदर थोडीशी स्वर विस्तार करणे म्हणजे त्याला रागाची पक्कड म्हणायचं आहे. तर बघूया या रागामध्ये दोन्ही निषादचा वापर केला जातो आणि काही ठिकाणी गोडव्यासाठी दोन्ही धैवतचा वापर केला जातो. म्हणजे दोन्ही शुद्ध ध आणि कोमल ध घेतला जातो आणि शुद्धनी आणि कोमलनी हे दोन्ही पण घेतले जातात. तर बघूया आपण सुरुवातीला आरोह अवरोह काळी एक ह्या सुरामध्ये सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा प ध सा नी नी रे नी ध प आ आ प ध प म ग रे ग रे सा आ सा रे ग म प ध प आ असं म्हणून आपण गवळणीला सुरुवात करू शकतो किंवा ह्या चालीला सुरुवात करू शकतो. तर आता बघूया आपण एक एक लाईनचं नोटेशन आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. प ध सा सा रे सा नी सा रे ग सा रे ग प ध सा सा रे सा नी सा रे ग हो राधे देखो रे ग रे सा नी सा रे सा धनी धनी प ध सा सा बांसुरी मोरी सुरेली हमारी प ध सा सा रे सा नी सा रे ग रे सा नी सा रे सा धनी प ध सा सा हो राधे देवो बांसुरी मोरी सुरेली हमारी गरेनी गरेनी ध ध ध ध इथं शुद्ध ध घ्यायचा गरेनी ध ध ध ध ध धनी प ध प इथं परत कोमल प ध धनी प ध प प पानो पात सब वृंदावन ढूंढे गरेनी ध ध ध ध धनी प ध प प पानो पात सब वृंदावन ढूंढे धप धप प प नी 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 रे ग रे सा सा कुन 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 जगलियन मो कुन कुन जगलियन मो सब हेरी हो राधे देवो बांसुरी मोरी सुरेली हमारी. पुढील अंतरा गरेनी ध परत इथं शुद्ध ध घ्यायचा आहे गरेनी गरे सानी ध प प ध नी रे सा सा बांसुरी बिन मोहे कलना परे रे सा नी सा निधनी प ध सा सा पैया पलतो रे शब्द असे आहेत की ब्रज भाषेतली गवळण आहे. पैया पलतो रे हो राधे देवो बांसुरी मोरी सुरेली हमारी.
शेवटचा अंतरा सा 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 नि सा ध प, इथं शुद्ध नि घ्यायचा. सा 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 नि सा ध प म ग प प प. मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, ध प म ग प म ग रे रे नी ध प प. चरण की मैं तो चित्त चोरी हो राधे देवो बासुरी मोरी सुरेली हमारी. आता यापुढे आलाप भरपूर काही शिकण्यासारखं आहे, पण आपण जर आलाप ताने प्रत्येक चालीत तालाबरोबर कसं म्हणायच्या याचं जर संपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल तर मंडळी ऑनलाईन पद्धतीने आपण क्लासेस सुरू केलेले आहेत. नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल क्लास जॉईन केल्यानंतर. तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. मंडळी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये कुठे जायचे काम नाही, काय नाही, आपण घरात बसून चांगल्या पद्धतीने अगदी आपल्याला समजेल अशा पद्धतीने शिकू शकता. समोर दिलेला नंबर आहे त्या नंबरवर संपर्क साधा. क्लासेसचा टायमिंग आणि क्लास हा 1 दिवसाआड असतो. महिन्यामध्ये 15 क्लास होतात आणि क्लासचा टायमिंग सकाळी 8 ते 10 एक वेळ आहे आणि संध्याकाळी 6 ते 9 असा 2 सत्राचा टायमिंग आहे. या दोन्ही सत्रापैकी एक वेळा आपण जॉईन करू शकता. क्लासमध्ये प्रत्येक एका वेळी एकाच व्यक्तीला शिकवलं जातं. ते जोपर्यंत त्या व्यक्तीचं संपूर्ण शिक्षण म्हणजे जे काय शिकवायचं ते शिकवल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला घेतलं जातं. त्यामुळे हा पर्सनली पण क्लास आहे. नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल अशा पद्धतीने क्लास जॉईन करा आणि समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.